आणि आता महत्त्वाची बातमी, पेसा भरती झालीच पाहिजे या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। भेटीसाठी आलेल्या माजी मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, हिरामण खोसकर आणि माजी महापौर रंजना भानसींना आंदोलकांनी घेराव घातल्याचं देखील या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। नाशिकच्या गोल्ड क्लब मैदानावर गेल्या 12 दिवसांपासून हे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। मात्र याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। तर तिथली आपण लाईव्ह दृश्य पाहतोय, अतिशय महत्त्वाची बातमी। पेसा भरती झालीच पाहिजे या मागणीसाठी हे आदिवासी बांधव आक्रमक झालेले आहेत। गेल्या 12 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। तर भेटीसाठी आलेले मंत्री यांना देखील त्यांनी घेराव घातलेला आहे। आपण पाहिलं, माजी मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे आणि हिरामण खोसकर हे या आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले होते। मात्र आंदोलक हे कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घेण्याच्या तयारीत नाहीये। आंदोलन गालबोट लावून द्यायचं नाही।